हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. इथे नॅशनल हँडलूममध्ये गेलेलो आणि थोडं हे भांडी घ्यायची होती देवाची, तर इथे पण गेलेलो मार्केटमध्ये. कारण की माझी पौर्णिमेची पूजा असते तेव्हा तांब्या वगैरे माझे सगळे करडले आहेत. इथे छोटंसं तांब्या आहे, तर ताट वगैरे पडायचं भीती वाटत होती, तर म्हणून हे तांब्या वगैरे आणि छोट्या वाट्या घ्यायला गेलेले. तर चला शॉपिंगला. खूप रात्र झाली होती आणि गेलो होतो, तर ते बंद करत होते, तर त्यांनी उघडला, बोलले थांबा देतो. तर तिथून हे आमच्या इथे माणिक चौकच्या ह्या साईडलाच हे सगळं भांडी वगैरे भेटतात. तिथे गेलो होतो. इथे बघा थोडे शॉप बंद झाले होते, तर थोडी लाईट चालू ठेवलेली, थोडी बंद होती, ते शूट केलेलं होतं. हा अखंड दिवा घ्यायचा होता माझा, कारण की माझा जो दिवा होता तो एक साईडचा पाय हे झालेला, तर त्याला सपोर्टसाठी ठेवायला लागायचं, म्हणून हा दिवा घेतला होता मी, अखंड दिवा. आणि हा छोटासा तांब्या घेतलेला पितळेचा, तांब्याचा. छान होता, असा मोठा असं तोंड वगैरे, आणि खाली असं सपोर्ट पण छान होतं. आणि इथे हे छोट्या वाट्या आणि हे घ्यायचं होतं, ते घेतलं होतं. हे बघा. तिथून नंतर मणीनगरला गेलेलो, तर तिथे पण सर्व शॉप बंद झाले होते. मग एक शॉप उघडं होतं, तिथे धूप वगैरे घ्यायचं होतं, ते घेतलं होतं. हे मणीनगर साईडचं होतं हे सगळं. हे बघा, इथे पण थोडे शॉप बंद व्हायला लागले होते. इथे गूळ आणि चहा पावडर वगैरे सर्व भेटते इथे. आणि इथे जे लवली रबडी दिसते ना, हे खूप जुनं आहे, म्हणजे खूप वर्षानुवर्ष चालत आलेलं, म्हणजे त्यांचं ते शॉप होतं. छोटंसंच आहे, पण मस्तच इथे रबडी भेटते असे बोलतात. तर मी तर नव्हती घेतली, एकदा घेतलेली काहीतरी असं स्वीट वगैरे असं. नंतर तिथून आलो होतो. हे माझा अखंड दिवा होता, हा तांब्या घेतलेला. हे बघा. आणि 3 छोट्या वाट्या घेतलेल्या आणि एक मोठी वाटी. ही अखंड दिव्याची वात घेतली होती मी, एक मोठी. हे महालक्ष्मी धूप होतं आणि हे अगरबत्ती लावायचं हे होतं. ते ड्रिल मशीनने आता बाहेर दरवाजाच्याही करायचं आहे, पण आता ते ड्रिल 2साठी तर कोण येत नाही. ह्या 3 वाट्या घेतलेल्या छोट्या. हे सर्व माझं आहे, पण मी ते सगळं तिकडे गणपती गौरीसाठी मी हे करते ना तिकडे कराडला, तर तिथे सर्व ठेवून आली होती. तर इथे हे होतं, म्हणून मी परत इथे थोडंसं हे घेतलं आहे. कारण तांबे होतं ना माझ्याकडे, ते असं पडत होता खाली, असं म्हणजे पडेल असं त्याची भीती वाटायची. मी पौर्णिमेची पूजा करते ना, ते ताट पडेल असं भीती वाटायची. आणि हा अखंड दिवा घेतलेला ना, त्याचं तर माझ्याकडे पण अखंड दिवा आहे. पण त्याचा जो काचेचा ग्लास होता की नाही, तो ह्याच्यावर मस्त येऊन गेला होता. आणि जसे काचेचे ग्लास मोठे असेल ना, तसं त्याची प्राईज होती. तर हा 670ला पडला होता, आणि मोठा काचेचा ग्लासचं घ्यायचा असेल तर 970 असं काहीतरी होते. फक्त ग्लास मोठं आणि छोटं ह्याच्यावरतीच होतं. आणि ह्याची वाटी खूप मोठी होती. तेल किंवा तूप जे काय असेल ते भरपूर बसेल असं होतं. हे बघा, हे बघा, छान होता. मला हे घ्यायचंच होतं, माझं जरा खराब झालेला म्हणून, तर म्हटलं हा घेऊन टाकूया. आता ह्याचे खूपच आता हे आहे, हे असं हे करायचं, हे बघा, म्हणून हे घेतलं. पहिलं आपलं लाईट गेलं की नाही गावाला, की ते दिवा आपण असं हे करायचो ना, तसं आहे. जुन्या जमान्याचं सगळं यायला लागलं आता. पण हे छान आहे, हातानं ते वात वरवडा किंवा ते अगरबत्तीच्या ह्याने वरवडा काडीने, हे छान आहे असं हे करायचं. एवढी शॉपिंग होती माझी. कशी वाटली नक्की सांगा. नंतर थोडं सामान घ्यायचं होतं, म्हणून हँडलूममध्ये गेलेलो होतो. हे बघा, हे काच मी तशीच ठेवली, ग्लास. आणि माझ्याकडे जे मोठा ग्लास होता तो मी त्याच्यावर ठेवलेला, तुम्हाला दाखवेन मी नंतर. ते एवढं सुंदर वाटत होतं ना, मस्त वाटत होतं. आणि हा तांब्या आहे ना, जास्त मोठा पण नाही आहे आणि जास्त छोटा पण नाही आहे, असा घेतलेला. आणि असं मस्त होता, बूड वगैरे असा मोठा होता वरचा. हे बघा, त्याचं तोंड वगैरे पण असं छान होतं मोठं. हे छोटंसं हे होतं. आजान होते. हे पण मी घेतलं होतं. आणि हे दिवा आहे. ही माझी शॉपिंग होती. डिसेंबरमध्ये आमच्या घरी फंक्शन होता, म्हणून सगळे
जी वस्तू होती टॉवेल वगैरे जे काय मोठे मोठे वस्तू तिकडे घेऊन गेलेली. तर म्हणून मी हँडलूममध्ये ते घ्यायला गेलेली. तर चला थोडंसंच घ्यायचं होतं तर म्हणून इथे आलो होतो आम्ही. तर इथे आंब्याच्या पेट्या वगैरे अशा बाहेरच ठेवल्या होत्या बघा विकायला. आंबे केसर कैरी इथे जास्त भेटते इथे. म्हणजे आपल्याकडे कसं असं आंब्यामध्ये असं केसर असं तोंडात असं आलं ना की कसं तरी वाटतं, पण इथे जास्त करून केसर आंबा वगैरे असंच भेटतो. ते कसं तरी होतं ते, म्हणजे असं खायला म्हणजे असं छान वाटतं, पण असं तोंडात येतं असं केस लागल्यागत. आणि इथे घड्याळ वगैरे असं छान ठेवलं होतं त्यांनी, मस्त होते इथे डिझाईन वगैरे घड्याळांचे. आणि कृष्ण भगवान गणपती बाप्पा वगैरे सगळं ठेवलेलं. हे नॅशनल हँडलूमचे वस्तू आहेत सगळ्या. एवढं म्हणजे राजस्थानी वगैरे असं गुजराती वस्तू सगळे इथे बाहेर त्यांनी. आणि हे जास्त करून मी आतमध्ये तुम्हाला कधी कधी दाखवलं असेल, हेच वस्तू आहेत बघा जास्त विकायला हँडलूमच्याच. आणि गुजराती ते काचेवाल्या वस्तू वगैरे अशाच. इथे कृष्ण भगवानची मूर्ती होती आणि गणपती बाप्पा वगैरे पण एवढे सुंदर सुंदर होते ना इथे, मस्त आले होते. नंतर हे 20-20 रुपयाचं सामान घेतलेले. 25चे 4 डबे आले होते. हे 20 रुपयाचं ते भांडी घासायचं कात्या पण 20 रुपयाचाच होता. आणि हे टॉवेल घेतले होते. आता डिसेंबरमध्ये मी सगळे टॉवेल कराडमध्ये घेऊन गेले होते, तर हे थोडे घ्यायचे होते 3-4 म्हणून हे घेतले होते. तर कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि कसे वाटतं ते पण सांगा मला माझे ब्लॉग. हे टॉवेल घेतले होते हे 4. आणि लाईक कराल आणि कमेंट करून सांगा कसे वाटतात माझे व्हिडिओ सगळे. बाय.